all your actions, conditions, events and acts are the reactions of your subconscious mind to your thoughts. असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात की तुमच्या सर्व ॲक्शन्स म्हणजे कृती, सर्व तुमचं कंडिशन म्हणजे परिस्थिती, तुमच्या ऑल युअर ॲक्शन, कंडिशन, इव्हेंट्स म्हणजे घटना तुमच्या जीवनामध्ये ज्या घडतात चांगल्या किंवा वाईट, आणि कंडिशन, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स, आणि तुम्ही जे काय करता ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या रिॲक्शन्स असतात. आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये रिॲक्शन्स कधी होतात? तुम्ही जेव्हा थॉट्स, तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही बहिर्मनामध्ये पेरता तेव्हा. म्हणून विचारांना फार महत्त्वाचं स्थान आहे, उच्चारांना फार महत्त्वाचं स्थान आहे, आणि आचाराला फार महत्त्वाचं स्थान आहे. कारण हे आपण पेरणी करत असतो, त्याप्रमाणे उगवत असतो. हे एकदा आपल्या लक्षामध्ये आलं की जीवनामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, उद्योग तुम्हाला जर यशस्वी करायचा असेल, तर त्याच्यासाठी सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमची पेरणी काय आहे याला महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून तुमचे निगेटिव्ह थॉट्स आहेत का पॉझिटिव्ह थॉट्स आहेत हे पहिलं उद्योग करणाऱ्या मंडळीने विचार केला पाहिजे. पुष्कळ लोक म्हणतात आम्ही उद्योग करतो पण आम्हाला यश मिळत नाही. माझ्याकडे बरेच लोक येतात, कळलं की नाही, की आम्ही उद्योग करतो पण आम्हाला यश मिळत नाही. मी म्हटलं तू उद्योग करतो हे खरं आहे, पण तू उद्योग करत असताना ज्या उद्योगामध्ये तू हात घातलास त्या उद्योगाबद्दल तू काही माहिती करून घेतलीस का? त्या उद्योगात तू ॲप्रेंटिसशिप केली का? त्या उद्योगामध्ये तू काम कधी केलंस का? तो म्हणाल नाही. मग का? तर म्हणाल नाही. म्हणाल ते हावरे बिल्डर्स किती मोठे झाले म्हणून मी पण म्हणाले हा उद्योग सुरू केला. असं नाही. हावरे बिल्डर्स म्हणजे हावरे बिल्डर्स, त्याने केलं म्हणून तुम्ही करायला म्हणजे तुम्ही तसे व्हाल असं नाही, हे लक्षात ठेवा. ते जीवनामध्ये यशस्वी झाले म्हणून मी पण यशस्वी होईन असं नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं हे त्यांना विचारलं पाहिजे. बाबा तुम्ही काय केलं, तुम्हाला अडचणी काय आल्या, तुमच्यावर संकटं काय आली, तुम्हाला लोकांनी सहकार्य केलं की नाही, तुम्ही त्याच्यावर मात कशी केली, आणि तुम्ही काय काय केलं ते आम्हाला सांगा. असं तुम्ही जर त्यांना सांगितलं आणि त्यांच्याकडे सगळं समजावून घेतलं आणि मग त्यांच्या हाताखाली काम केलं पाहिजे. आणि हाताखाली काम केल्यानंतर मग तुम्ही जर बिल्डिंग व्यवसायामध्ये जर शिरलात तर यशस्वी व्हाल. पण आम्हाला काय, आम्हाला ताबडतोब पाहिजे सगळं, कळलं की नाही. म्हणजे फास्ट फूड सगळं इन्स्टंट पाहिजे, कळलं की नाही. तर हा जो इन्स्टंट पैसा पाहिजे, इन्स्टंट, मग त्याच्यासाठी काय करा, काही करा. बेग बाय बॉरोअर स्टील. आता स्टीलच्याही पलीकडे गेलं, कळलं की नाही, स्टीलच्याही पलीकडे गेलं. तर सांगायचा मुद्दा असा की पैसा पैसा पैसा, किती पैसा, की पैशाच्या पाठीमागे आपण, पैसा हे साधन आहे, साध्य नाही हे कोणाच्या लक्षातच येत नाही. आणि पैसा 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 करून ते मागे पैशाच्या मागे धावतात आणि शेवटी तो पैसा त्याच्या उपयोगाला येतच नाही, तो पैसा त्याच्या उपयोगाला येतच नाही. आणि शेवटी तो पैसा मुलाबाळांकडे जातो आपोआप, आणि मुलाबाळांना आयतं मिळालेलं असतं त्यात त्याची किंमत नसते, आणि मग ते वाटेल ती व्यसनं करतात आणि बापाने वाडवडिलांनी मिळवलेलं सर्व घालून बसतात. हे का होतं? ह्याचं कारण एकच की पैशाला आपण किती महत्त्व द्यायचं हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. कारण जीवनामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक पैसा आणि पुण्य. पैसा सर्वांना माहिती आहे पण पुण्य कोणालाच माहीत नाही. पैसा सर्वांना माहिती आहे, पैसा मिळवला पाहिजे लहान मुलालाही माहिती आहे, पण पुण्य मिळवलं पाहिजे हे कोणालाच माहीत नाही. पण तुमच्या जीवनामध्ये पैसा जितका महत्त्वाचा आहे तितकं पुण्य महत्त्वाचं आहे. हे जेव्हा आपल्याला कळेल ना तेव्हा हे जग सुखी होईल. पण हे आपल्याला कळतच नाही, कारण कोणी सांगतच नाही. आज पुण्य म्हणजे काय? यात्रा करा, उपास करा, 16 सोमवार करा. उपास केला म्हणजे पुण्य मिळेल, यात्रा केली म्हणजे पुण्य मिळेल, कर्मकांड केलं म्हणजे पुण्य मिळेल, असा जो लोकांचा समज आहे तो समज चुकीचा आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुण्य तेव्हाच मिळतं
तुम्ही लोकांसाठी जेव्हा काहीतरी करता तेव्हा तुम्ही लोकांसाठी काय करतात, थोडं जरी केलं ना तरी त्यात पुण्य आहे. पण काही लोकांसाठी करायचंच नाही आणि फक्त पैसा पैसा करत पैशाच्या मागे धावायचं, ह्याच्यामुळे कोणीही सुखी होत नाही. आज जगामध्ये मी कालच सांगितलं, पेपर वाचा आणि पेपर वाचल्यानंतर तुम्हाला काय दिसतं, जगामध्ये जिकडे तिकडे भांडण तंटे बकडे युद्ध लढाया दंगे धोपे चाललेले असं दिसेल तुम्हाला. हे का चाललेलं आहे? का जीवन जगणं ही कला आहे, जीवन जगणं ही विद्या आहे, जीवन जगणं हे शास्त्र आहे. नोकरी करणं, धंदा करणं, उद्योग करणं हे एक कला आहे, विद्या आहे, शास्त्र आहे, हेच लोकांना ठाऊक नाही. आणि त्याचा परिणाम झाला आहे. अहो साधं मुलांना अभ्यास कसा करायचा म्हणून माहीत नाही. अभ्यास करणं ही सुद्धा एक कला आहे, ते सुद्धा एक शास्त्र आहे. पण अभ्यास कसा करावा हेच मुलांना ठाऊक नाही. आणि मुलं परीक्षा जातात, कमी मार्क मिळाले की मग रडत बसतात. म्हणून अभ्यास कसा करावा हे मी सांगितलं पुस्तकात. मी कालच सांगितलं, प्रत्येक गोष्ट मी सांगितलेलं आहे की अभ्यास का करावा, कसा करावा, किती करावा, केव्हा करावा, कुठे करावा, सगळं त्या पुस्तकात दिलेलं आहे. पण त्या मुलांना विचारलं, काय रे ते पुस्तक वाचलं का? बरेच लोक नाहीच म्हणतात. काही लोक म्हणतात मी एकदा वाचलं. आता एकदा वाचून काय समजणार मला? कारण त्याने एकदा काय वाचलं ते त्याचं त्यालाच ठाऊक. कारण मुलं कसे वाचतात ते मला माहिती आहे. पुस्तक समोर आणि सचिन तेंडुलकरची सिक्सर, पुस्तक समोर. आईबाबांना असं वाटतं मुलगा अभ्यास करतो, कळलं की नाही? पण त्याच्या डोक्यात विचार तिथेच चाललेले असतात, कळलं की? जरा मोठा झाल्यानंतर मग ते लव यू ते विचार, म्हणजे पुस्तक डोळ्यासमोर. आईबाबा म्हणतात काय माझा बाब्या अभ्यास करतो आणि नापास झाल्यानंतर परीक्षा काय ना त्याने त्याला नापास केला, मग परीक्षा ह्याचे शत्रू. सांगायचा मुद्दा असा की अभ्यास कसा करावा. काल मी सांगितलं जेवायचं कसं ते सांगितलं, स्वयंपाकसुद्धा कसा करायचा हे सुद्धा एक शास्त्र आहे. नाही तर स्वयंपाक काय दररोज आपली पोळी, तीच भाजी, तीच आमटी, नवरा कंटाळतो आणि हॉटेलमध्ये जातो. असाच स्वयंपाक केला पाहिजे की नवऱ्याने कधी हॉटेलमध्ये जातं कामा नाही. असो तर सगळ्या गोष्टींमध्ये शास्त्र आहे, कला आहे, विद्या आहे. आणि म्हणून जगणं ही सुद्धा एक कला आहे. मग जगणं ही कला एकदा कळली ना तुम्हाला, किंवा जगण्यात जो आनंद आहे, जीवन हे गाणे आपण मग तेव्हा म्हणू शकतो की जगणं ही कला आहे आपण जेव्हा आत्मसात करतो तेव्हा. म्हणून उद्योग हा सर्वात श्रेष्ठ योग कधी आहे की तुम्ही जेव्हा उद्योग कराल तेव्हा त्यात माझं भलं झालं पाहिजे, त्यात कुटुंबाचं भलं झालं पाहिजे, समाजाचं भलं झालं पाहिजे, राष्ट्राचं भलं झालं. म्हणून आपल्या डोळ्यासमोर राष्ट्र पाहिजे. राष्ट्राला बाजूला ठेवायचं आणि आपण फक्त आपल्यापुरता विचार करायचा हे चांगलं नाही. पहिलं राष्ट्र. आता अमेरिकेमध्ये मुलांना असं शिकवलं जातं, पहिली गोष्ट आय एम अमेरिकन, कळलं की नाही? हे पहिलं त्यांना धडा दिला जातो, आय एम अमेरिकन. म्हणजे मी अमेरिकन आहे हा त्यांच्या ठिकाणी एक संस्कार केला जातो. आमच्याकडे हा संस्कार केला जातो, आमच्याकडे नाही. मी कुठल्या पक्षाचा, कळलं की नाही? मी कुठल्या जातीचा, मी कुठल्या धर्माचा, मी कुठल्या संप्रदायाचा, हेच आपल्याकडे चाललेलं आहे. आणि ह्याच्यातून आपलं कसं भलं होणार हे मला अजून कळत नाही. पहिला राष्ट्राचा विचार, मग बाकीचाचा विचार. पण असा कोणी करतच नाही. आज पहिला विचार आपण आपला करतो, नेक्स्ट कुटुंब, नेक्स्ट बहुतेक नाहीच, पण जास्तीत जास्त आपल्या समाजाचा. आपण नेहमी डिवायडेड, ऑलवेज डिवायडेड. आणि म्हणून कुठून आले, मुठभर लोक आले, पोर्तुगालमधून आले, इंग्लंडमधून आले, आणि त्यांनी आपल्यावर आपला पराभव केला, आपल्यावर राज्य केलं. यांच्यावर हल्ला करायचा, हे बघतायत, याच्यावर करू दे ना, आम्हाला काय करायचं. म्हणजे अशा त्याने एक एक राज्य ते घेत गेले, बाकीचे राज्य बघत बसले. आणि शेवटी सगळा हिंदुस्थान अगदी हिमालयापासून ते अगदी रामेश्वरपर्यंत सगळं त्यांनी कशात घातलं. हे का झालं?
कारण आपण कधी एकत्रच आलो नाही. आपल्या देशावर ब्रिटिशांनी राज्य केलं 150 वर्ष. मग राज्य केलं म्हणजे कोणी केलं? आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांवर राज्य केलं, पण मालकी त्यांची. आता मंत्रालयामध्ये ज्यावेळेला ब्रिटिशांचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला मंत्रालयामध्ये जे काम करत होते ना ते सगळे आपलेच लोक होते. त्यामध्ये मी पण होतो. सांगायचा मुद्दा आहे, आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांवर राज्य केलं, मालकी त्यांची. पोलीस डिपार्टमेंट, पोलीस लोकांना पकडून न्यायचे, मारायचे. आता हे पोलीस कोण? आपलेच पोलीस आपल्याच लोकांना पकडायचे, आपल्याच लोकांना मारायचे. हे जे सगळं जे झालं त्याचं कारण काय? आपल्यामध्ये कधी एकीच नाही. आपण म्हणतो ते मराठा वेगळे, ते जाट वेगळे, ते शीख वेगळे, ते गुरखा वेगळे, ते साऊथ इंडियन्स वेगळे, ते नॉर्थ इंडियन्स वेगळे. ह्यामुळे असं झालं की आपण नेहमी डिव्हायडेड राहिलो आणि डिव्हायडेड राहिल्यामुळे आपला पराभव गेला आणि आपल्याला पारतंत्र्य मिळालं. आज आपली परिस्थिती काय आहे? जवळजवळ तशी आहे. आज जवळजवळ परिस्थिती तशी आहे की निरनिराळे पक्ष आज आहेत. त्या पक्षामध्ये प्रत्येक लोक आपापल्या पक्षामध्ये असतात आणि त्या पक्षामध्ये लोक आपल्या पक्षाचाच विचार करतात. देशाचा, राष्ट्राचा विचार करणारे किती लोक आहेत? मी पहिला राष्ट्राचा आहे, मग पक्षाचा, आणि मग माझी जात, माझा धर्म वगैरे जे ते नंतर, असा विचार करणारे लोक किती आहेत? मला मोजावे लागतील हाताच्या बोटावर, कळलं की नाही? असं मोजावं लागतं. मग ही आपल्याकडे शिक्षण दिलं गेलं पाहिजे की राष्ट्र प्रथम. म्हणून आम्ही आमच्याकडे पहिलं हे म्हणतो की हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं. हे आम्ही हा एक संस्कार आहे. आम्ही करतो ना, संस्कार करतो आहोत. आता इथे लहान मुले येऊन उभे राहतात आणि असा झेंडा धरतात. हा आम्ही केलेला संस्कार आहे. हीच मुलं आता उद्या मोठी होणार आहेत, त्यांच्यावर हा संस्कार आम्ही करतो आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड असं म्हणतो, ते कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड तयार करण्याचं कामसुद्धा आम्ही या गीतामधून आणि या शिकवणीतून करत असतो. तर सांगायचा मुद्दा असा की आपला उद्योग हा सर्वात श्रेष्ठ योग होईल तेव्हाच की तुम्ही उद्योग जो करा तो स्वतःसाठी तर करायचाच, पण राष्ट्र डोळ्यासमोर ठेवू की राष्ट्राचीच प्रगती झाली पाहिजे माझ्या उद्योगातून. आणि ही राष्ट्राची प्रगती होत असताना ती कधी प्रगती होईल? तुम्ही प्रामाणिकपणे कराल तेव्हा. उद्योग तुम्ही प्रामाणिकपणे कराल तेव्हा. आता तुम्ही बघा, आज भ्रष्टाचार इतका माजलेला आहे की पॅरलल इकॉनॉमी झालेली आहे. पॅरलल इकॉनॉमी. आणि ही जी पॅरलल इकॉनॉमी झालेली आहे ती आपल्या राष्ट्राच्या इकॉनॉमीपेक्षा कितीतरी बलाढ्य आहे. कितीतरी बलाढ्य आहे. आता मला सांगा, आपली कशी प्रगती होणार? आपली प्रगती, आपण म्हणतो निधी नाही, निधी नाही, निधी नाही, पण निधी भरपूर आहे. निधी भरपूर आहे. 50 लाख रुपये सुपारीसाठी दिले जातात. 50 लाख रुपये सुपारी देऊन म्हणजे किती घरात पैसे असतील कल्पना करा. मग निधी नाही म्हणण्यात काय अर्थ आहे? निधी आहे पण तो घरात कपाटात आहे. तो लोकांमध्ये येत नाही. तो लोकांमध्ये जेव्हा येईल, त्याचं सर्क्युलेशन जेव्हा होईल आणि ते सुद्धा चांगल्या मार्गाने होईल, त्याच वेळेला हे राष्ट्र पुढे जाईल. म्हणून उद्योग हा सर्वात श्रेष्ठ योग आहे खरा, पण तो योग कधी? ज्या वेळेला तुम्ही लोकांना रोजगार द्याल. जो उद्योग लोकांना रोजगार देतो ना, तो माझ्या दृष्टीने सर्वात श्रेष्ठ उद्योग. म्हणजे एक एक पायरीने आपण जात आहोत की सर्वात श्रेष्ठ उद्योग का म्हणतो मी? की हा जो उद्योग आहे की ज्या उद्योगामध्ये अनेक लोकांना रोजगार दिले जातात, अनेक कुटुंब पोषली जातात, अनेक लोकांचं पोट भरतं, तो रोजगार, तो उद्योग हा सर्वात श्रेष्ठ उद्योग. म्हणून हावरे साहेबांनी मला जे आमंत्रण दिलं मी तात्काळ स्वीकारलं. मी कोणाला विचारलं नाही, कोणालाच विचारलं नाही मी जाऊ की नको, काय विचारलं नाही. तर हावरे नाव मी ऐकलेलं आहे, पेपरमध्ये वाचलेलं आहे. आणि हावरे बिल्डर्सबद्दल मला एक मनापासून की एक मराठी माणूस गरुड भरारी घेतो,
हे हे माझ्या लक्षात येतं. मग त्यांनी बोलवल्याबरोबर मी काही विचार केला नाही, मी हो म्हटलं. त्याचं कारण हो म्हटलं. हे मी काय सांगतो आहे की आज हावरे साहेब किती लोकांना रोजगार देतात, त्याचा विचार करा. किती लोकांचं कुटुंब पोचतात, विचार करा. किती गरीब लोकांना त्यांनी घरं दिली आणि देणार आहेत. मी असं म्हणतो, हावरेमध्ये हाव हा शब्द आहे ना. हावरेमध्ये हाव हा शब्द आहे आणि हाव तेथे धाव, हाव तेथे धाव. तुम्ही धावत राहा. तुमच्या नावातच धाव आहे आणि तुमच्या कृतीमध्ये धाव आहे. धावत राहा. अनेक लोकांना घरं बांधून द्या आणि अनेक लोकांचे आशीर्वाद घ्या. हे काय सांगतो आहे की लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. म्हणून मी कोणी सांगितलं मी व्यवसाय करतो, किती लोकांना रोजगार हे विचारतो. मला एक गोव्याचा एक इंडस्ट्रियलिस्ट मला भेटला. मला म्हणाले, म्हणजे आमचे ती शिष्य आहेत, मला म्हणाले माझ्याकडे एक प्रपोजल आलेला आहे, तर ते मी प्रपोजल घेऊ का? कारण माझ्याकडे सध्या जो व्यवसाय आहे तो मला भरपूर आहे, पण तो मी घेऊ का? मी म्हटलं त्यामध्ये रोजगार किती लोकांना मिळेल? तो म्हणाले एक 50 लोकांना. घे, 50 लोकांना रोजगार मिळेल ना, घे. संधी दौडू नको. आणि त्याने ते संधी पकडली. म्हणजे लोकांना रोजगार देण्यासाठी तुम्ही जो उद्योग कराल ना, मग तो छोटा असो नाही तर मोठा असो, तुम्ही रोजगार देताना लोकांना तुम्ही मोठे आहात आणि तुमचा उद्योगही मोठा आहे आणि उद्योग हा श्रेष्ठ आहे. म्हणून जीवनामध्ये आपण जन्माला जे आलेलो आहोत, ते जन्माला आल्यानंतर आनंद वाटता आनंद लुटण्यासाठी हा एक जीवनविद्येचा मोठा सिद्धांत आहे की जन्माला आलो जसं काम करण्यासाठी आलो, त्याप्रमाणे आपण जन्माला आलो ते आनंद वाटता आनंद लुटण्यासाठी. की तुम्ही निसर्ग बघा, निसर्ग तुम्हाला आनंद देतो आहे. सूर्यप्रकाश देतो आहे, पाऊस तुम्हाला पाणी देतो आहे, डोंगर तुम्हाला निन्या तऱ्हेचे उपलब्ध करून देतो आहे. सांगायचं मुद्दा, झाडं तुम्हाला ऑक्सिजन देतात, झाडं तुम्हाला सावली देतात, झाडं तुम्हाला अनेक गोष्टी देतात. पृथ्वी तुम्हाला काय काय देते, हवा तुम्हाला जीवन देते, पाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हा निसर्ग तुम्हाला देत असतो, सगळं देत असतो. आणि माणूस हा सुद्धा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं कर्तव्य धर्म काय की त्याने सुद्धा देत राहिलं पाहिजे आणि तो आनंद देत राहिला पाहिजे. आणि आनंद देता देता तो आनंद बुमरँग होऊन आपल्याकडे येतो, तो आनंद लुटला पाहिजे. असं होईल तेव्हा हे जग आहे ना ते नंदनवन होईल. आणि ह्याच्यासाठी प्रत्येक माणसाने एवढं करायचं ठरवतील पुरे की मी जे काही करतो आहे त्याने लोकांना आनंद देणार, मी जे करीन त्याने लोकांना मी आनंद देईन, त्यांना सुखी करेन. म्हणून हे जग सुखी व्हावं, हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावं, हा आमचा संकल्प आहे. हा एक संस्कार, हा एक संकल्प आज आम्ही पेरतो आहोत. ही पेरणी आहे आणि हळूहळू त्याची उगवणी होईल, याबद्दल मला 100% खात्री. त्याचप्रमाणे मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही आमच्या सर्व लोकांना आणि प्रवचनातून युवा पिढीला आम्ही सतत सांगत असतो, आता नोकऱ्या करत बसू नका, आता काहीतरी उद्योग करा. तुम्ही कुठलाही उद्योग केलात ना, ते नोकरीमध्ये तुमचा जो वेळ जातो, तुम्हाला जे त्रास भोगावे लागतात, तुम्हाला जे कष्ट भोगावे लागतात, ते जर तुम्ही पाहिलं आणि तुम्ही जर एखादा उद्योग केलात किंवा एखादा धंदा केलात तर त्यात तुम्हाला अधिक पैसे मिळतील. पण आपण मराठी माणसं आपण धजतच नाही. काही गोष्ट करायची म्हणजे आपल्याला रिस्क घेणं म्हणतात ना, नको रे बाबा, त्याच्यापेक्षा आपली नोकरीवरी महिन्याला पगार मिळाला आरामात, मग ते तिकडे वाटेल ते होऊ दे, त्या ऑफिसचं काय वाटेल ते होऊ दे, असं म्हणणारे लोक असतात, कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की मराठी माणसांनी आता हे सोडलं पाहिजे. आणि कुठलाही धंदा, आता बघा गिरण्या बंद झाल्यानंतर काही माणसांनी आत्महत्या केल्या. पण आमच्या जीवन विद्या मिशनमध्ये जे लोक होते आणि आहेत त्यांनी काय केलं, त्यांनी बिझनेस सुरू केला.
कुणी भाजीपाल्याचा केला, कुणी याचा केला, कुणी त्याचा केला, आणि आज ते व्यवस्थित आहे सगळे. एक दरवाजा बंद झाला ना की दुसरा दरवाजा उघडतो. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की युवा पिढीने डोळ्यासमोर ध्येय ठेवलं पाहिजे की मला काहीतरी उद्योग करायचा आहे. मग आपली आवड काय, त्या आवडीप्रमाणे केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्या आवड आणि उद्योग यांचा एकमेकांशी संबंध आहे. तुम्हाला आवडतो तो, त्याच्यामध्ये तुम्ही जो उद्योग कराल ना त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. पण दुसरं काहीतरी करतो म्हणून मी काहीतरी करीन, तुम्ही यशस्वी होणार नाही. आणि म्हणून आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आवड पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे, संकल्प चांगला पाहिजे, प्रयत्न मनापासून केले पाहिजेत, प्रामाणिक, आणि प्रार्थना. ही प्रार्थना आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपणच आपल्या भोवती एक कवच निर्माण करतो, आपल्या कुटुंबाभोवती एक कवच निर्माण करतो, राष्ट्राभोवती एक कवच निर्माण करतो, आणि हे कवच आपलं रक्षण करतं. आणि म्हणून उद्योग हा प्रत्येक मुलाने आपला डोळ्यासमोर ध्येय ठेवलं पाहिजे. अनेक लोकांना मी रोजगार देईन हा संकल्प पाहिजे, आणि त्यांचं कसं भलं होईल, त्यामुळे जास्तीत जास्त मी कसा सुखी करीन हा एक संकल्प आपल्या मनामध्ये ठेवावा. आणि ह्याची सुरुवात घरापासून झाली पाहिजे. आपलं जे घर आहे त्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे. की आज आपण घरामध्ये आनंद वाटता आनंद लुटतो का दुःख देता देता आपण दुःख लुटतो, याचा विचार केला पाहिजे. म्हणून घरसुद्धा एक समाजाचा एक भाग आहे. की आपलं घर जर सुखी झालं, जगातलं प्रत्येक घर सुखी झालं, जग सुखी झालं. म्हणून सुखी होण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. की मी जे काही करतो त्याने मी घरातल्या लोकांना आनंद देतो का दुःख देतो, माझ्या कर्माने घरातल्या लोकांना सुख होतं का दुःख होतं, ह्याचा विचार केला पाहिजे. आणि हा कधी होईल, अगोदर त्याचं ज्ञान पाहिजे की मी असं केलं तर तसं होईल. म्हणून याच्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जीवन जगणं ही एक कला आहे, उद्योग करणं ही कला आहे, सर्व गोष्टीमध्ये कला आहे. आणि ही कला आत्मसात केल्याशिवाय आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होणार नाही. आणि म्हणून उद्योग हा सर्वात श्रेष्ठ योग आहे असं मी जेव्हा सांगतो त्याचं कारण हेच आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ही आमची ही जी शिकवण आहे ही शिकवण सर्वांसाठी आहे बरं का. म्हणजे म्हाताऱ्या लोकांनी संसारात कसं राहावं, आमची सगळी सांगायला मी कालच सांगितलं वेळ कमी असतो त्यामुळे बराबर विषय मांडावा लागतो. पण म्हाताऱ्या लोकांनी घरात कसं राहावं, पाहुण्यासारखं राहावं, पण म्हातारे लोक तसे राहतात का? आणि मग ते स्वतःही कष्टी होतात आणि इतरांना कष्टी होतात. कळलं की नाही? म्हणून इथे जे कोण म्हातारे असतील, मी त्यातलंच आहे, जे कोणी असते, आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी मुलांच्या ह्याच्यामध्ये लुडबुड करायची नाही, मुलांच्या ह्याच्यात लुडबुड करायची नाही. त्यांना सल्ला द्यायचं काम करायचं, पण सल्ला त्यांनी मानलाच पाहिजे, आग्रह धरायचा नाही. सल्ला दिलाच पाहिजे कारण पेरेंट्स आहे. पण म्हाताऱ्या लोकांचं मी एक पाहिलं, त्यांच्या सवयी फार असतात, हट्टी असतात, कोणाचं ऐकत नाही. मग अशा लोकांचा कंटाळ त्यांना वृद्धाश्रमात पाठवतं, दोष कोणाचा? मग आपण म्हणतो या मुलांनी त्यांना पाठवलं, अरे पण या मुलांना त्याने हैराण केलं जातं काय? म्हणून म्हाताऱ्या लोकांनी संसारामध्ये पाहुण्यासारखं राहावं. पाहुणे काही, तुम्ही कोणाकडे पाहुणे गेल्यानंतर काय हो तुम्हाला जेवण करता येत नाही का असं कधी म्हणता का? मग जे जेवण असेल ते वा छान आहे बरं का, छान. मी तसं म्हटलेलं नाही हा.
पाहुण्याकडे गेल्यानंतर कसे राहता तुम्ही, किंवा कचरा पडलेला आहे मान्य करता, कळलं की नाही. मग घरामध्ये कचरा पडल्यानंतर काय सुनबाई तुला काय अक्कल आहे की नाही, कचरा कसा इथे पडला म्हणू नका, तो कचरा राहू दे तिकडे, तुम्ही कचरा होऊ नका घरात. मी म्हाताऱ्या लोकांसाठी आहे आमची जीवनविद्या, स्त्रियांसाठी आहे, त्यांच्यासाठी तर मी पुस्तक लिहिलं आहे स्त्रियांची हितगुज. पण बऱ्याच स्त्रियांना मी विचारलं वाचलं का, नाहीच वाचलं म्हणतात. अरे लिहिलं तुमच्यासाठी आणि तुम्ही वाचत नाही, याला काय म्हणणार. विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पुस्तक लिहिलं. विद्यार्थ्यांना विचारलं काय वाचलं का, नाही म्हणतात. अरे लिहिलं कोणासाठी, वाचा, कळलं की नाही. नंतर सर्व लोकांसाठी या शरीराचं महत्त्व सांगण्यासाठी मी शरीर साक्षात परमेश्वर पुस्तक लिहिलं. मग वाचतच नाहीत लोक, कळलं की नाही. तो वाचल्याशिवाय तुम्हाला, हे आता पुस्तक आहे, शरीराचं महत्त्वच लोकांना माहीत नाही. शरीर म्हणजे काय आहे. आता उद्योग करायचा झाला तर शरीर चांगलं नको, तुम्हाला उद्योग करायचा आहे मग कुठलाही, शरीर चांगलं नको, शरीराला आरोग्य नको. म्हणून शरीराचं महत्त्व म्हणून लोकांना समजलेलं नाही की शरीर म्हणजे चमत्कारांचं आगर आहे. डॉक्टर्सनासुद्धा शरीर म्हणजे काय समजलेलं नाही, कळलं की नाही. डॉक्टरना शरीर समजलं नाही, रक्त कसं निर्माण होतं काही कळत नाही. मी काय सांगितलं की आपल्याला स्मरणशक्ती आहे. 10 वर्षापूर्वीचं, 20 वर्षापूर्वीचं, 50 वर्षापूर्वीचं आपल्याला काय घडलेलं आहे ते नुसतं आपण ठरवलं आठवायचं की लगेच भरभर आठवायला लागतं. फ्लॅशबॅकसारखं भरभर आठवायला लागतं. आणि मग ते होतं कुठे, आलं कसं, काही कळत नाही. म्हणजे शरीरामध्ये काय काय आहे आणि हे शरीर म्हणजे काय आहे कल्पनाच नाही आपल्याला, आपल्या कल्पनाच नाही. आणि म्हणून शरीर म्हणजे परमेश्वर आहे. हे जर एकदा लक्षात ठेवलं तर प्रत्येक माणूस म्हणजे शरीर, तो दुसऱ्या शरीराचं मान ठेवेल, सन्मान ठेवेल. पण आज आहे का तशी परिस्थिती? आज तशी परिस्थिती नाही. आज कलह आहे, दंगे धोके आहेत, युद्ध लढाई आहेत आणि एकमेकांना मारण्याकडे प्रवृत्ती. माणसं माणसासारखी वागतच नाही. माणसाने माणसासारखं वागण्यासाठी ही जीवनविद्या आहे. मला तुम्ही सांगा, सगळे प्राणी आपापल्याप्रमाणे वागतात की नाही? वाघ वाघासारखा वागतो, सिंह सिंहासारखा वागतो. मग वाघ माणसासारखा वागतो का कधी? मग माणूस वाघासारखा वागतो? हां, लांडगा कधी माणसासारखा वागतो का? मग माणूस लांडग्यासारखा वागतो? हे जर पाहिलं तर ते प्राणी आपापल्या ह्याने वागतात, पण माणूस माणसासारखा वागत नाही, कळलं की नाही. माणूस माणसासारखा वागेल तेव्हा हे जग सुखी होईल, तेव्हा हे जग सुखी होईल. मग उद्योगसुद्धा करत असताना त्यामध्ये माणुसकी पाहिजे की मी हा उद्योग करतो आहे की माझ्या हाताखालचे लोक सुखी झाले पाहिजेत, माझ्या हाताखालच्या लोकांना पोट भरता आलं पाहिजे. त्यांच्यामुळे आपण काम करतो, त्यांच्यामुळे आपल्याला पैसे मिळतात, म्हणून त्यांचं भलं किती होईल याचाही विचार केला पाहिजे. नोकराने काम करणाऱ्याचा विचार केला पाहिजे. माणूस माणसासारखा वागेल तेव्हा हे जग सुखी होईल, तेव्हा हे जग सुखी होईल. मग उद्योगसुद्धा करत असताना त्यामध्ये माणुसकी पाहिजे की मी हा उद्योग करतो आहे की माझ्या हाताखालचे लोक सुखी झाले पाहिजेत, माझ्या हाताखालच्या लोकांना पोट भरता आलं पाहिजे. त्यांच्यामुळे आपण काम करतो, त्यांच्यामुळे आपल्याला पैसे मिळतात, म्हणून त्यांचं भलं किती होईल याचाही विचार केला पाहिजे. नोकराने काम करणाऱ्याचा विचार केला पाहिजे की आपलं पोट भरलं मालकामुळे, म्हणून मालकाचाही त्याने विचार केला पाहिजे. नाही तर उठसूट संप चाललेले आहेत, कळलं की नाही. संप आपण जेव्हा करतो तेव्हा आपण अधिकाराचा वापर करतो. संप करण्याचा आमचा अधिकार आहे, बरोबर आहे, पण तुझं काही कर्तव्य आहे की नाही, तर कर्तव्याचा कोणी विचार करत नाही, कळलं की नाही. मग कर्तव्याला महत्त्व आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुझं कर्तव्य काय, अधिकार आहे तसं त्याचं कर्तव्य आहे. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून मालक आणि नोकर, डॉक्टर आणि पेशंट,
शिक्षक आणि विद्यार्थी हे जर आपण पाहिलं ना ते एकमेकांशी संबंधित आहेत, एकमेकांशी संबंधित आहे. आणि हे एकमेकांचा आदर करतील, सन्मान करतील, तेव्हा शिक्षक उत्तम शिक्षक होईल आणि विद्यार्थी उत्तम विद्यार्थी होईल. पण आज सगळ्यात आनंद आहे, कळलं की नाही. आज शिक्षक स्वतःच सिगारेट ओढतात, मुलं काय करणार? मुलंही सिगारेट ओढणार. काही शिक्षक तर दारूच पितात आणि मुलांनाही दारू देतात, असे काही शिक्षक आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की शेवटी माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. माणुसकी हाच खरा धर्म आहे. खरा धर्म ज्याला म्हणतात ना, तर माणुसकी हा खरा धर्म आहे. त्याच्यामध्ये सगळा देव आहे, सगळी पूजा आहे, सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून उद्योग हा केलाच पाहिजे प्रत्येकाने. आणि उद्योग करत असताना तो योग म्हणून जर आपल्याला योगी व्हायचं असेल, उद्योग हा योग आहे हे जेव्हा तुम्हाला ठरवायचं असेल, तर त्यासाठी उद्योग हा कसा केला पाहिजे, तर आपलंही पोट भरलं पाहिजे आणि इतरांचंही पोट भरलं पाहिजे. आपलं कल्याण झालं पाहिजे, इतरांचंही कल्याण झालं पाहिजे. म्हणजे जो इतरांचा विचार करून उद्योग करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतोच. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सर्व मंडळी जमलात. 2 दिवसामध्ये विषय कुठलाही मांडू, मी कालच सांगितलं की हा विषय मांडायचा झाला तर तो निर्णय तऱ्हेने मांडायला पाहिजे. पण 1 तासात 2 तासात, काल 1 तास आणि आज 1 तास, म्हणजे 2 तासात विषय मांडायचा म्हणजे फार कठीण जातो. म्हणून मग टी व्हीवर सिरियल करतो, रेडिओवर सिरियल करतो. त्याचं कारण ते आहे की हळूहळू तो विषय समजावून सांगत म्हणून रेडिओवरची प्रवचन ऐका, टी व्हीवरची प्रवचन ऐका. आता आज आम्ही प्रवचन ऐकताना आमचा तो लाईटच गेला. आता लाईट गेला तर काय केलं पाहिजे? इन्व्हर्टर पाहिजे. म्हणून इन्व्हर्टरची तयारी ठेवा, कळलं की नाही. आता आमच्याकडे अजून काही लाईट गेलेलं नाही, तर आम्हाला इन्व्हर्टर ठेवावं लागेल. तर सांगायचा मुद्दा असं, पण आता काय ते दिवस लांब आहेत असं मला वाटत नाही. कारण आता बघा ही वीज लोकसंख्या इतकी वाढते आहे आणि बाहेरून लोक इतके येत आहेत, बाहेरून इतके लोक येत आहेत की या मुंबईचं काय होईल ह्याचीच भीती वाटायला लागली आहे. एक दिवस स्फोट होईल की काय असं पण वाटतं. तर शेवटी मर्यादा म्हणून असते ना. आपल्या घरामध्ये किती लोक यावेत? 10 बाय 10ची खोली आहे. किती लोक यावेत? 10 लोक आले तर ठीक आहे, ते सुद्धा जास्तच आहे. पण 20, 40, 50 येत आहेत. या 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 मी घरातल्या लोकांना बाहेर पडायला पाहिजे. आज परिस्थिती तशीच झालेली आहे. जे घरातले आहेत ते बाहेर पडत आहेत, बाहेरचे येतात ते आत येतात. सांगायचा मुद्दा असा की आपलं जीवन जे आहे, हे जीवन सुखाने जगण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. गव्हर्मेंटनी केला पाहिजे प्रथम, कारण गव्हर्मेंटच्या हातात सत्ता आहे, कळलं की नाही. सत्ता जर हातात असेल खूप काही करता येतं. पण सत्ताचा जर दुरुपयोग करणार असेल तर सत्तेतून काही निर्माण होत नाही. आणि म्हणून सत्ताधीश, संपत्ती ज्यांच्याजवळ आहे ते, ज्यांच्याजवळ पैसा आहे ते, ज्यांच्याजवळ कार्य करण्याची शक्ती आहे ते, सर्वांनी राष्ट्राचा विचार करावा आणि हे राष्ट्र प्रगतीपथावर कसं जाईल हा एकच संकल्प डोळ्यासमोर ठेवून जर आपण सर्व जीवन जगलो तर आपण सुखी होऊ आणि जग सुखी होईल, राष्ट्र सुखी होईल. आता हे करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे